नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कट्टा किचन मध्ये. श्रावण संपला आणि आपली नॉनव्हेज लवर्स मंडळी अगदी खुश झालेली आहेत. म्हणून आज मी इथे घेऊन आले आहे खास तुमच्यासाठी एकदम खास अशी प्रॉन्स करी आणि फिश मसालाची रेसिपी. बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना. इथे मी अर्धा किलो फिश घेतलेले आहेत आणि अर्धा किलो प्रॉन्स घेतलेले आहेत. प्रॉन्स आणि फिश छान स्वच्छ करून 3-4 पाण्याने धुवून घेतलेले आहेत. आता इथे मी 2 वेगवेगळे बाउल घेतलेले आहेत आणि वेगवेगळे मॅरिनेशन करणार आहे. त्यासाठी टाकलेले आहे थोडी हळद आणि थोडंसं मीठ. आता आपण यांना छान मिक्स करून मॅरिनेशन करून ठेवूयात. आमच्या लहानपणी माझे वडील खूप वेळा जिवंत मासे घेऊन यायचे आणि ते पाहायला आम्हाला फार मज्जा वाटायची. प्रॉन्स तर खायला जेवढे आवडायचे की नाही, तेवढेच साफ करायला देखील आवडायचे. हे आता आपण 10 मिनिटं झाकून ठेवूयात. इथे मी दोन्ही डिश साठी जे काही वाटण लागणार आहे ते घेतलेलं आहे. खोबऱ्याचे काप, आलं, लसूण, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर. हे सगळं आपण मिक्सर मधून चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे. मगाशी दाखवलेल्या साहित्यापैकी अर्ध वाटण आपण करून घेणार आहोत. कारण प्रॉन्स करीसाठी आपण कांदा टोमॅटो वापरणार आहोत, तसा फिश मसाल्यासाठी नाही वापरणार. खोबऱ्याचे काप आपण भाजून घ्यायचे आहेत. आता आपण इथे आधी प्रॉन्स करी करून घेणार आहोत. त्यासाठी एक भांड घेऊन त्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि मॅरिनेशन केलेले प्रॉन्स यामध्ये घालून छान परतून घ्यायचे आहेत. हे मंद आचेवरती चांगले 5 मिनिट परतून घ्यायचे. तुम्हाला कोणकोणते फिश आवडतात मला कमेंट करून नक्की सांगा बरं का, म्हणजे आपल्याला त्याप्रमाणे डिश दाखवता येतील. हे छान परतून झाले की आपण त्याला आता 5 मिनिटासाठी झाकून ठेवूयात. 5 मिनिटं झाले की काढून परत एकदा हलवून घ्यायचे आणि मग ते काढून घेऊया. आता हे प्रॉन्स वाफलून झालेले आहेत. आपण ते आता एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि याच कढईमध्ये आपण करीसाठी फोडणी टाकूयात. त्यासाठी आपण इथे तेल घ्यायचं आहे आणि तेल चांगलं तापलं की मगाशी वाटलेलं वाटण याच्यामध्ये टाकायचं आहे. हा मसाला आता तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे. आता इथे हळद घालूया आणि आपल्या चवीनुसार लाल तिखट पावडर इथे मी घालत आहे आणि गरम मसाला पावडर देखील मी इथे घातलेली आहे. आता हे छान तेलामध्ये परतून घेऊया. करीसाठी लागणारं पाणी आपण गरम करून घेऊयात बरं का. नेहमी भाजीमध्ये गरम पाणी घालायचं, म्हणजे टेस्टमध्ये बदल होत नाही. मसाला छान परतून झालेला आहे आणि तेल सुटायला लागलेलं आहे. आता यामध्ये प्रॉन्स घालूयात. ते मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेऊयात आणि 2 मिनिट त्यांनाही झाकून ठेवूयात. इकडे आपलं पाणी गरम झालेलं आहे. आता त्यामध्ये पाणी ओतूयात. आपल्याला ज्या पद्धतीने करी हवी आहे त्या प्रमाणामध्ये पाणी इथे घालायचं आहे. प्रॉन्स शिजण्यासाठी देखील थोडंसं पाणी घालायचं आहे.
इथे मी आणखी थोडं पाणी घालत आहे. परफेक्ट. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात. पण मॅरिनेशनच्या वेळेला मीठ घातलेलं आहे हे थोडं लक्षात असू द्या बरं का. आता ही प्रॉन्स करी आपण दुसऱ्या बाजूला ठेवूयात आणि फिश मसाला करून घेऊयात. त्यासाठी मी दुसरं एक भांड इथे घेतलेलं आहे. आता आपण इथे तेल घेऊयात. फिश मसाला करणं अगदी सोपं आहे बरं का. वाटण तर आपलं तयारच आहे, ते आपण याच्यामध्ये घातलेलं आहे आणि ते छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. अतिशय सोपी आणि चवदार अशी ही रेसिपी आहे. याच्यामध्ये आपण काळं तिखट घालूयात. हे आमचं सोलापूरचं स्पेशल काळं तिखट आहे बरं का. पुण्यात राहायला येऊन देखील बरेच वर्ष झालेत, पण अजूनही मी सोलापुरी तिखटच वापरते, कारण त्याशिवाय आम्हाला चवच आवडत नाही. मसाला छान परतून झालेला आहे. पहा कसं तेल सुटत आहे. असं छान परतून झालं की याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. मी मगाशीच गरम करून ठेवलेलं पाणी मिक्सरचं भांड थोडं विसळून त्यात टाकते. मसाल्यासाठी मी थोडंसंच पाणी वापरलेलं आहे. अगदी सोपं आहे. उकळी आली की फिश त्यामध्ये घालायची. फिश शिजायला जास्त वेळ लागत नाही. मसाला फिशला सगळीकडे छान मिक्स करून घेऊयात आणि झाकण ठेवून देऊयात. फिश शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. अगदी 7-8 मिनिटामध्ये फिश शिजतात. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि तुम्हाला जर का सोलापुरी काळा तिखटाची रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आता हे फिश मी झाकून ठेवलेले आहेत आणि 1-2 वेळा त्यांना हलवलेला आहे. आपली फिश मसाला रेसिपी तयार आहे. प्रॉन्स करी देखील 20 मिनिटे शिजवून मी गॅस बंद केला होता.